शहाद्यात जिल्हास्तरीय सरस महोत्सवाची धूम, 3 दिवसांत 14 लाखांची उलाढाल, दिमाखदार समारोप आणि गौरव. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उमेद अभियानांतर्गत जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्री महोत्सवाचा शहादा येथे नुकताच शानदार समारोप झाला. या 3 दिवसीय महोत्सवात महिला बचत गटांच्या उत्पादनांना नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून अवघ्या 3 दिवसांत तब्बल 14 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. दिनांक मार्च 16 ते 18 मार्च 2026 या कालावधीत पार पडलेल्या या प्रदर्शनात शहादा तालुक्यातील 13 प्रभागांसह अक्कलकोवा, धडगाव, तळोदा, नंदुरबार आणि नवापूर तालुक्यातील 60 पेक्षा अधिक महिला स्वयंसहायता समूहांचे स्टॉल्स सहभागी झाले होते. ग्रामीण महिलांच्या उद्योगक्षमतेला चालना देणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश होता. महोत्सवाच्या सांगता समारंभाला शहादा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री महेश पोतदार, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री विकास राठोड, जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री यशवंत ठाकूर आणि तालुका अभियान व्यवस्थापक श्री ईश्वर जगदाळे उपस्थित होते. यावेळी सहभागी गटातील सदस्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाग समन्वयक श्री दीपक गोसावी यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री ईश्वर जगदाळे यांनी मानले. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील सर्व व्यवस्थापक व प्रभाग समन्वयकांनी अतोनात परिश्रम घेतले. समता 10 मराठीसाठी आनंद बच्छाव, मुख्य संपादक शहादा. ईश्वर राजेंद्र जगदाळे, तालुका अभियान व्यवस्थापक शहादा. ग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान उमेद अर्थात व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व जिल्हा परिषद नंदुरबार याच्या संयुक्त विद्यमानाने 16 मार्च ते 18 मार्च 2026 या दरम्यान आपल्या शहादा तालुक्यात शहादा शहरामध्ये 3 दिवसीय जिल्हा सरस या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं. या जिल्हा सरसला आपल्या शहादा तालुक्यातील शहादा शहरातील बरेच असे मान्यवरांनी, बरेच नागरिकांनी भरभरून साथ दिली आणि भरपूर व्हिजिट करून या ठिकाणून जे काही ग्रामीण महिलांचं जे काही प्रोडक्ट होतं ते खरेदी केलं. त्याबद्दल मी सर्व या आपले शहादा शहरातील शहादा तालुक्यातील जे नागरिक असतील त्यांचे मी या ठिकाणी माझ्या डिपार्टमेंट MSRLM अंतर्गत त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. या कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी बरेच लोकांनी आम्हाला सपोर्ट केला. त्यात सीओ सर असतील आमचे नमन गोयल साहेब, अतिरिक्त सीओ सर असतील चंद्रकांत पवारजी साहेब यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि हे जे सरस होतं जिल्ह्याच्या सरस असून सुद्धा शहादा तालुक्याला याचा मान मिळाला आणि शहादा तालुक्यामध्ये हे सरस त्यांनी करण्यास आम्हाला सूचना दिल्या, परवानगी दिली आणि ते आम्ही या ठिकाणी आयोजित केलं. या सरसमध्ये 3 दिवसात भरपूर जे काही गट होते आपले 60 गट जवळपास या ठिकाणी सहभाग झालेले होते. प्रत्येक गटाच्या जर एव्हरेजली आपण विचार केला तर 3 दिवसामध्ये जवळजवळ प्रत्येक गटाचे 31 ते 35 हजारच्या या ठिकाणी बिझनेस झालेला आहे. आज अखेर जर बघितलं आपण तर 3 दिवसामध्ये जवळजवळ 13 ते 14 लाखाच्या उलाढाल या गटांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे. तर या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आमचे BDO सर असतील महेश पोतदार साहेब, ते BDO साहेब असतील शहादा पंचायत समितीचे विकास राठोड साहेब, तसे आमचे डिपार्टमेंटचे जे काही HOD असतील, कार्यालयीन अध्यक्ष असतील, तसेच माझ्या डिपार्टमेंटचे जे काही माझे सहकारी मित्र असतील, मग BM असतील, CC असतील, तसे आमचे ग्राउंड लेवलला काम करणारे आमची ICRP ताई असतील आणि तसे बचत गटाचे जे काही आमचे महिला ताई असतील यांनी या कार्यक्रमाला भरपूर प्रतिसाद दिला. भरपूर या ठिकाणी आले, व्हिजिट केले आणि भरपूर प्रकारच्या वस्तू या ठिकाणी त्यांनी खरेदी केल्या. या कार्यक्रमात सर्व लोकांनी आम्हाला सपोर्ट केला म्हणून आम्ही जवळजवळ 3 दिवसात कार्यक्रम यशस्वी या ठिकाणी पार पाडला. त्यात अदर डिपार्टमेंटचे बी असतील, आरोग्य यंत्रणा असेल, पोलीस प्रशासन असेल, महावितरण विभाग असतील, पत्रकार बंधू असतील, सर्वजण आले आणि हा आमचा कार्यक्रम जो होता त्यांनी पब्लिसिटी केली आणि या ठिकाणी भरपूर लोकांची गर्दी झाली आणि 3 दिवसात भरपूर प्रमाणात विक्री या ठिकाणी ग्रामीण महिलांच्या जे काही स्वयंसहायता समूहातील ताई असतील ज्यांनी स्टॉल लावले त्यांच्या विक्री झालेली. यात मी माझ्या डिपार्टमेंटकडनं महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान, DRD, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद अंतर्गत मी यांचं सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो.